नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसऱ्या लेसनला सुरुवात केलेली आहे पॅरलल लाईन्स. काल आपण 2 पॅरलल लाईन्स आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल जर घेतले तर आपल्याला किती प्रकारचे अँगल्स मिळतात हे पाहिलं. इंटेरियर अँगल्स म्हणजे मधले अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स आणि त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल. अजून एक पेअरसुद्धा आपल्याला मिळते ती म्हणजे अपोजिट अँगल्स, व्हर्टिकली अपोजिट अँगल्सचे पण एक पेअर आपल्याला मिळते. आता एक महत्त्वाचा थेरम आहे इंटेरियर अँगल थेरम. काल आपण काही त्यांच्या प्रॉपर्टीज पण पाहिल्या, पॅरलल लाईन आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल. इफ 2 लाईन्स आर पॅरलल अँड 1 इज ट्रान्सव्हर्सल देन कोणत्या 3 प्रॉपर्टीज पाहिल्या आपण. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट, त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड द सम ऑफ द इंटेरियर अँगल इज 180, दॅट इज इंटेरियर अँगल ऑन वन साईड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल. त्यांची सम किती असते 180. सप्लिमेंटरी आहेत म्हणजेच त्यांची सम किती आहे 180 आहे. या प्रॉपर्टीज आपण बघितल्या, पण आता ह्या आपल्या प्रॉपर्टीज आपल्याला एक एक प्रूव्ह करायच्या आहेत. पहिला थेरम बघूया आपण, इंटेरियर अँगल थेरम. काय आहे थेरम बघा. इफ 2 पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, जर 2 पॅरलल लाईनला एक ट्रान्सव्हर्सल असेल, इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, द इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. म्हणजे इंटेरियर अँगल जे असतील ते ट्रान्सव्हर्सलच्या दोन्ही साईडचे जे इंटेरियर, म्हणजे एक LHSचे दोन्ही इंटेरियर अँगल आणि RHSचे दोन्ही इंटेरियर अँगल. हे LHSचे जर म्हटले तर कोणते आहेत, अँगल C आणि अँगल D आहेत. RHSचे जर म्हटलं तर अँगल A आणि अँगल B आहेत. तर हे अँगल्स हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच काय, A प्लस B यांची सम 180 आहे, त्याचप्रमाणे C प्लस D यांची सम 180 आहे. आता आपल्याला माहिती आहे थेरममध्ये इफच्या नंतरचा जो पार्ट आहे तो आपल्याला गिवन असतो, त्याला आपण अँटीसिडेंट म्हणतो. म्हणजे आपल्याला गिवन काय आहे, 2 लाईन्स आर पॅरलल, 2 लाईन्स या पॅरलल आहे आणि त्यांची एक ट्रान्सव्हर्सल आहे, हे आपल्याला गिवन आहे. आणि आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की वन साईडचे इंटेरियर अँगल म्हणजे A प्लस B यांची सम किती आहे 180 आहे, त्याचप्रमाणे C प्लस D यांची समसुद्धा किती आहे 180 आहे. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण इनडायरेक्ट थेरमचा वापर करूया. इनडायरेक्ट प्रूफचा आपण वापर करूया. इनडायरेक्ट प्रूफचा वापर म्हणजेच हे 180 असू शकतं, म्हणजे A प्लस B ही सम जी आहे ती 180पेक्षा कमी असेल, 180पेक्षा जास्त असेल किंवा 180 असेल. अशा 3 पॉसिबिलिटीज आपल्याकडे असतील. वी हॅव 3 पॉसिबिलिटीज, 3 पॉसिबिलिटीज आपल्याकडे असतील. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसऱ्या पॉसिबिलिटी नाही. कोणत्या आहे 3 पॉसिबिलिटी आपल्याकडे. पहिली आहे A प्लस B, अँगल A प्लस अँगल B इज लेस दॅन 180, ही पहिली पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी आहे अँगल A प्लस अँगल B इज ग्रेटर दॅन 180. आणि तिसरी पॉसिबिलिटी आपल्याकडे आहे अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180. अशा 3 पॉसिबिलिटी आपल्याकडे आहेत. त्या तिन्ही आपण एक एक घेऊन प्रूव्ह करूया. पहिली पॉसिबिलिटी असेल इफ अँगल A प्लस अँगल B इज इक्वल टू 180 इज ट्रू. पहिली पॉसिबिलिटी जर आपण ट्रू घेतली तर काय आपल्याला मिळते, हे जर ट्रू आहे असं जर आपण म्हटलं, A प्लस Bची सम ही इक्वल टू नाही, लेस दॅन 180, ही पहिली पॉसिबिलिटी जी आहे ती आपण काय म्हटलं आहे की ट्रू आहे. मग असं जर असेल तर युक्लिडच्या पॉस्ट्युलेटनुसार किंवा युक्लिडच्या थेरमनुसार लाईन L आणि लाईन M आर प्रोड्यूस विल बी इंटरसेक्ट इच अदर ऑन द साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर देन, म्हणजे हे जर ट्रू असेल, जर यांची सम जर लेस दॅन 180 आहे, हे जर ट्रू असेल तर आपल्याला काय मिळतं आहे, देन बाय
युक्लिड्स थेरम किंवा युक्लिड्स पॉस्ट्युलेट काय मिळेल आपल्याला? लाईन यल आणि लाईन यम, म्हणजे ही यल आणि यम लाईन आहे. लाईन यल अँड लाईन एम ह्या दोन लाईनी आहेत. ह्या दोन लाईनी आर प्रोड्यूस विल इंटरसेक्ट produced will intersect each other on the side of the transversal. On the side of transversal. हे असं आपल्याला राहील. हे असं जर आपल्याला राहील त्याच्यामध्ये ट्रान्सव्हर्सलच्या एका साईडला कोणते अँगल आहेत? ए आणि अँगल बी आहे. वेअर अँगल ए अँड अँगल बी आर फॉर्म. अँगल ए अँड अँगल बी आर फॉर्म. परंतु ह्या दोन लाईन कशा आहेत? पॅरलल आहे. हे गिवन आहे आपल्याला. बट लाईन यल इज पॅरलल टू द लाईन एम. बट लाईन यल इज पॅरलल टू द लाईन एम. यल ही लाईन एमला पॅरलल आहे. मग ही जर पॅरलल जर असेल तर आपण जे म्हणतो आहोत की त्यांची जी सम आहे ती लेस दॅन 180 आहे. हे ट्रू असेल का? नाही. देअरफोर म्हणजेच काय म्हणू शकतो आपण? देअरफोर अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज इम्पॉसिबल. हे शक्य नाही. मग हे जर शक्य नाही तर पहिलं जे आपण घेतलेलं होतं ते ट्रू आहे. हे पॉसिबल आहे का? नाही. मग आता कोणती केस घेऊया आपण? सेकंड केस घेऊया. देअरफोर बाय सेकंड केस. सेकंड काय आहे आता? अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. ही सेकंड कंडिशन आहे. आता हे अँगल ग्रेटर दॅन 180 आहेत. हे ट्रू आहे. आता हे जर ट्रू असेल, हे ग्रेटर दॅन 180 आहेत, हे जर ट्रू असेल, परंतु आपल्याकडे आता काय आहे? बट फिगर बघा बरं. फिगर काय आहे आपल्याला दिलेली? फिगरनुसार बघा इथं फिगर दिलेली आहे. ए प्लस डी यांची सम किती येईल? 180 येईल. त्याचप्रमाणे सी प्लस बी यांची पण सम किती येईल? 180 येईल. कारण ते कोणते अँगल आहेत? ते लिनियर पेअरमधले अँगल आहेत. मग आता आपण सपोज काय केलेलं आहे की यांची जी सम आहे ही ग्रेटर दॅन 180 आहे. परंतु बट अँगल ए प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. का बरं 180 आहेत? कारण हे दोन्ही पण अँगल हे लिनियर पेअरमधले आहेत, ए आणि डी. त्याचप्रमाणे अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. कारण हे दोन्ही अँगल जे आहे पेअर कोणते आहेत? हे लिनियर पेअर अँगल. हे लिनियर पेअरमधले अँगल आहे. आता यांची ॲडिशन करा. हे दोन्ही इक्वेशन ॲड करा. ॲडिंग बोथ इक्वेशन्स. दोन्ही इक्वेशन जर ॲड केले तर LHS मध्ये LHS, RHS मध्ये RHS. दॅट इज अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 प्लस 180. दॅट इज अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 360. पण आता आपल्याकडे काय आहे? ए आणि बीची सम ही ग्रेटर दॅन 180 आहे.
which implies angle C plus angle D is equal to 360 minus angle A plus angle B. पण यांची सम ही कशी आहे 180 पेक्षा जास्त आहे. यांची सम जर 180 पेक्षा जास्त असेल तर 360 मधून 180 पेक्षा जास्त क्वांटिटी जर आपण मायनस केली तर अँगल सी प्लस अँगल डी यांची सम जी असेल ती कशी येणार लेस दॅन 180 येणार. का बरं हे असं आलं याला रिझन काय येणार बिकॉज अँगल ए प्लस अँगल बी यांची जी सम आहे ती ग्रेटर दॅन 180 आहे. हे आपण ट्रू धरलेलं आहे. पण आता सी आणि डी हे कोणते अँगल आहेत बघा डायग्राममध्ये दिसते आपल्याला. सी आणि डी हे कोणते अँगल आहेत लिनियर पेअरमधले अँगल आहे. सी आणि डी हे इंटेरियर साईडचे अँगल आहेत. इंटेरियर साईडचे म्हणजे अँगल आहेत म्हणजेच कोणते लाईनच्या एका साईडचे अँगल आहेत. एका साईडचे अँगल आहेत आणि त्यांची सम लेस दॅन 180 हे पॉसिबल नाही. आपण सगळ्यात पहिल्याने पण धरलं होतं हे असं विच इज नॉट पॉसिबल. का बरं बिकॉज दीज आर द अँगल्स ऑन द सेम साईड ऑफ अ ट्रान्सव्हर्सल. हे ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला आहेत म्हणून हे पॉसिबल नाही. बट विच इज नॉट पॉसिबल हे पॉसिबल का नाही बिकॉज angle C and angle D are on the same side of transversal. ट्रान्सव्हर्सलच्या एकाच साईडला आहे. मग हे जर पॉसिबल नाही तर काय पॉसिबल नाही मग therefore measure of angle A plus measure of angle B greater than 180 is also not possible. Is also not possible म्हणजेच काय impossible. हे सुद्धा शक्य नाही. जर हे पॉसिबल नाही तर हे पण शक्य नाही. मग आता उरलं काय तिसरी कंडिशन therefore angle A plus angle B is equal to 180 is the remaining case which must be true. ही काय असली पाहिजे ट्रूच असली पाहिजे. and therefore angle A plus angle B is equal to 180 as well as angle C plus angle D is also equal to 180. हे दोन्ही पण ट्रू आहेत. हा झाला आपला कोणता थेरम झाला इंटेरियर अँगल थेरम. आणि आता ह्या थेरमवरच आपल्याला इतर दुसरे थेरम पण घ्यायचे आहेत.